यंदा आषाढी सोहळ्यासाठी 30 लाखापेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीनं मंदिर समितीच्या वतीनं लाडू प्रसाद बनवण्याचं काम जोरात सुरू आहे। जवळपास 12 लाख बुंदीचे लाडू इथं बनवणं चालू आहे। अजून जरी लागले तरी त्या पद्धतीने हे लाडू प्रसाद वाढवण्यात येणार आहे। एका बाजूला सध्या राज्यभर तुकाराम मुंडेंच्या एफडीएचे जोरदार चर्चा असताना इथला विठ्ठलाचा प्रसादही एफडीएकडनं तपासून घेण्यात आलेला आहे। याचबरोबर जे सॅम्पल वापरलं जातं त्याची तपासणी झालेली आहे। लाडू प्रसाद मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे। आता त्याचं पॅकिंगला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके सर आहेत। सर, लाडू प्रसाद यंदा संख्या जास्त भाविकांची दिसते, किती तयार? आता आपण पाहतोय आषाढी वारीला सुरुवात झाली। लाखो भाविक आता पंढरी नगरीत पांडुरंगाच्या रुक्मिणीमातेच्या दर्शनाला आलेले आहेत आणि हे दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी लाडू प्रसाद असेल, राजगिरा लाडू असेल, त्याला प्रचंड अशी मागणी असते। त्यामुळं मंदिरे समितीमार्फत भाविकांना माफक देणगी मूल्य घेऊन आपण बुंदी लाडू प्रसाद देत असतोय। आपण या ठिकाणी पाहाल जवळपास आपण 12 ते 15 लाख लाडू निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि येणारे भाविक हे अतिशय भक्तिमय वातावरणात दर्शन झाल्यानंतर प्रसाद म्हणून बुंदी लाडू प्रसाद घेऊन जात असतात। त्यामुळे हा लाडू प्रसाद अतिशय गुणवत्तापूर्वक या ठिकाणी तयार केला जात आहे। त्याची तपासणी एफडीएकडून करून घेतलेली आहे। याच्यामध्ये लाडू बनवत असताना सर्व ज्या स्वच्छतेच्या पद्धती आहेत, हायजीन मेथड्स आपण म्हणतो, त्या सर्व त्याचा अवलंब केलेला आहे आणि त्याची तपासणीसुद्धा झालेली आहे। लाडू बनवत असताना त्याच्यामध्ये जी डाळ वापरली जाते, तेल वापरलं जातं, त्याच्यामध्ये जे काही इतर घटक ड्रायफ्रूट्स असतील ते सुद्धा वापरले जातात। ते सर्व अतिशय चांगल्या प्रतीचे आपण या ठिकाणी वापरलेले आहेत आणि निश्चितच आपण या ठिकाणी गुणवत्तापूर्वक लाडू हा मंदिरे समितीमार्फत सर्व भाविकांना पुरवण्यात येईल। तर अशा रीतीनं भाविकांसाठी ही चांगली बातमी आहे। त्यांना आता गावाकडे परत जाताना जो लाडू प्रसाद विठ्ठलाचा घेऊन जायचा आहे तो लाडू प्रसाद आता हे मोठ्या संख्येनं तयार करण्यात आलेला आहे आणि आता विठ्ठलाचं दर्शन करून आषाढी वारी संपून परत जाताना भाविकांना घेऊन जाण्यासाठी हा लाडू प्रसाद तयार करण्यात आलेला आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।